मित्रांनो, दिवाळी म्हटलं की खरेदी आलीच, बरोबर? पण नीट लक्ष देऊन ऐका की दिवाळीमध्ये 3 गोष्टी अशा आहेत ज्या चुकूनही खरेदी करू नये. उत्साहाच्या भरात आपण बरंच काही खरेदी करत असतो, पण या 3 गोष्टी जर तुम्ही दिवाळीत खरेदी केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता वळूया त्या 3 गोष्टींकडे. दिवाळी म्हटलं की वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी तर ठरलेलीच. शॉपिंग न संपणारी गोष्ट. वस्तू असतील, कपडे असतील, इलेक्ट्रॉनिक्सचं सामान असेल, मिठाई असेल, गाडी, फर्निचर, बरेच जण बऱ्याच गोष्टी दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करत असतात. आणि याच काळात बाजारात नवनवीन ऑफर्स असतात, डिस्काउंट असतात आणि यामुळे खरेदीचा उत्साह आणखीनच वाढतो, बरोबर? आणि म्हणूनच ही खरेदी करताना थोडी काळजी घ्यायची आहे. 3 गोष्टींची खरेदी दिवाळीमध्ये करायची नाही. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वस्तूंच्या खरेदीमुळे घरात वृद्धी होते, तिलाच आपण लक्ष्मी कृपा म्हणतो. मात्र लक्ष्मी जशी वृद्धी करणारी असते तशीच अलक्ष्मी ही घरातील संपत्तीचा नाश करणारी असते. दिवाळीत या दोन्ही रूपांची पूजा केली जाते, पण लक्ष्मीने घरात वास करावा आणि अलक्ष्मीने घरातून काढता पाय घ्यावा हा त्यामागचा हेतू असतो. ज्योतिषशास्त्रानुसार 3 गोष्टींची खरेदी केली असता अलक्ष्मीचं आगमन घरामध्ये होतं आणि आर्थिक नुकसानीला सुरुवात होते, म्हणून त्या टाळाव्या. यंदा 28 ऑक्टोबर पासून अर्थात वसुबारस पासून दिवाळीची सुरुवात होते आणि ज्या 3 वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे, दिवाळीची खरेदी करताना काळे कपडे खरेदी करू नका. दिवाळी हा रंगांचा सण असल्याने आपण रंगीबेरंगी कपड्यांची खरेदी करतो, मात्र काही जणांना काळा रंग आवडतो. मान्य आहे, तुम्ही इतर वेळी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू शकता, पण दिवाळीमध्ये काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नका आणि घालू सुद्धा नका. काळा रंग सांस्कृतिक कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमात निषिद्ध मानला गेलाय. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या रंगाच्या कपड्यांची खरेदी दिवाळीमध्ये करू नये आणि दिवाळीमध्ये काळे कपडे घालू देखील नाही. इतर वेळी तुम्ही काळे कपडे खरेदी करू शकता आणि घालू शकता, दिवाळीत मात्र ते टाळायला हवे. आता दुसरी गोष्ट म्हणजे वापरलेली भांडी. अनेकांना आठवडा बाजारातून किंवा ठराविक दुकानांमधून कमीत कमी किमतीत मिळणाऱ्या तांब्या पितळ्याचे भांडी आणून वापरायला आवडतात. सध्या त्या भांड्यांचा ट्रेंड परत आल्यामुळे आपल्याकडेही तसं कलेक्शन असावं असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र स्वस्त दरात मिळणारी ही भांडी वापरलेली असू शकतात. वापरलेल्या भांड्यांबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ शकते, म्हणून निदान दिवाळीत तरी हा मोह टाळावा. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धारदार वस्तू. दिवाळी हा प्रेमाचा ऋणानुबंध दृढ करणारा सण आहे, त्यामुळे या कालावधीत धारदार वस्तूंची खरेदी सुद्धा टाळावी. यासाठी दसऱ्याला शस्त्रपूजन करून घेतलं जातं. दिवाळीत मात्र लक्ष्मी पूजन करायचं असतं, म्हणून कात्री, सुरी, मिक्सर यांची खरेदी दिवाळीत करू नये, शक्यतो टाळावी. त्याचबरोबर दिवाळी आधी काही गोष्टी तुमच्या घरातनं बाहेर काढा आणि त्या गोष्टींमध्ये तुमचे जुने कपडे असतील जे तुम्ही वापरत नाही किंवा जे तुम्हाला आता येत नाहीत, कपाट उघडा, असे सगळे कपडे शोधा आणि सगळ्यात आधी ते कपडे बाहेर काढा. त्याचबरोबर जुने मासिकं, रद्दी पेपर, माळ्यावर पडलेलं भंगार सामान, जे जे कोपऱ्यात न लागणारं सामान पडलं आहे किंवा कधीतरी लागेल म्हणून आपण ठेवलंय, पण 10-15 वर्ष झाले ते लागलंच नाही, पण तरी सुद्धा आपल्याला एक आशा आहे की हे सामान कधीतरी उपयोगी येईल, असं सगळं सामान काढा आणि ते भंगारमध्ये द्या. कारण इतके दिवस त्याचा उपयोग झाला नाही तर पुढे काय उपयोग होणार आहे? उगी घरामध्ये अडचण. दिवाळीची स्वच्छता करताय ना, मग अगदी नीट नेटकी करा आणि हे सगळं न लागणारं सामान बाहेर काढा. यामागे शास्त्र आहे. या सामानाबरोबर नकारात्मक ऊर्जा सुद्धा घरातनं बाहेर जाते आणि घर स्वच्छ झालं तर माता लक्ष्मीचा प्रवेश घरात आपोआपच होतो. म्हणून या काही गोष्टी तुम्ही घरातनं नक्की बाहेर काढा. त्याचबरोबर तुमच्याकडे जुने मोबाईल्स आहेत का, जे वापरात नाही आहेत, आता पण पडलेत किंवा काही असे गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक्सचे गॅजेट्स जे थोडेसे खराब झालेत किंवा ते तुम्ही वापरत नाही आहे, काही वायर्स आहेत, या सगळ्या नकारात्मक ऊर्जा वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, या सगळ्यात आधी बाहेर काढा. घरातली ती जागा मोकळी करा, रिकामी करा आणि मग बघा त्या घरामध्ये तुम्हाला श्वास घ्यायला सुद्धा किती मोकळं आणि छान वाटेल. अहो, दिवाळीचा महत्त्वाचा उद्देशच तो आहे की घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करायचं, अर्थात माता लक्ष्मीचं स्वागत करायचं. आणि माता लक्ष्मीचं स्वागत करायचं असेल तर घर स्वच्छ हवं की नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी दिवाळीत व्हायलाच हव्या. दिवाळीत आणखीन कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.